चला जयराम खानोलकर, आता पुढचा 1 तास या किचनवर तुमचं राज. मला कोणी घड्याळाचे काटे दाखवायचे नाहीत. हे माझं घर आहे. मी या घरात कधीही कुठेही जाऊ शकतो. इतरांनी वेळा पाळाव्या. सॉरी सॉरी. तिने अजून रेसिपीचा मेसेज नाही केलाय. कशी बनवणार मी आता ती मुगाच्या डाळीची खिचडी? काय लागेल? रेसिपीचं पुस. सॉरी, टाकूनच आहे ना? माझं घर आहे. एक 5 मिनिटात होईल ना सुरू. आज पहिला दिवस आहे ना, त्यामुळे कदाचित वेळ लागत असेल. मिस जावळकर, मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय. या सगळ्यामुळे तुम्हाला खूप उशीर होत असेल ना? नाही सर, काहीच हरकत नाही. मी खरं सांगू का, मला या प्रोजेक्टसाठी कोणीतरी सेन्सिबल व्यक्ती हवी होती, जबाबदार व्यक्ती हवी होती, म्हणून मी तुमची निवड केली. आणि ऑफिस संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला खूप उशिरापर्यंत थांबावं लागतंय, पण त्याला इलाज नाही. सर, या प्रोजेक्टवर काम करणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. तुम्ही या प्रोजेक्टसाठी माझी निवड केली. मला खात्री आहे मिस जावळकर, माझी निवड अतिशय योग्य आहे. मिस जावळकर, हे प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी खरंच खूप महत्वाचं आहे. आज सकाळपासून हे प्रोजेक्ट आपल्याला मिळाल्याचं कळताच मला आपल्या सगळ्या स्पर्धक कंपन्यांचे फोन आहेत अभिनंदन करण्यासाठी. त्यांच्या प्रत्येकाचे मेल वाचून मी खरोखर खूप आनंदात आहे. अवनी काही वर्षांपूर्वी मोजक्या 5-6 माणसांच्या बरोबर ही कंपनी सुरू केली होती. अनेक कठीण प्रसंग आले, पण या सगळ्यांचा सामना करून आज कंपनी इथपर्यंत येऊन पोहोचली. आणि हे जे यश मिळालंय, यांनी जरी आनंद होत असेल तरी सुद्धा ते मागचे सगळे दिवस डोळ्यांसमोर येतात. आय एम सॉरी, मी तुम्हाला खूप बोर करतोय का? नाही सर. मी पहिल्यांदाच कोणाबरोबर तरी इतकं पर्सनल काहीतरी शेअर करतोय. नाही, यावरून तुम्हाला कळलं असेल की हे प्रोजेक्ट माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. सर, हे प्रोजेक्ट तुमच्यासाठी जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि याची जाणीव सगळ्यांनाच आहे. सगळेच खूप रिस्पॉन्सिबिलिटीने काम करतात.
अजून कसा आला नाही यांचा फोन? येईल एक, वाट बघूया थोड्या. तुम्ही काही खाणार आहात का? नाही, नको. नक्की? हो. हां, मी जावळकर. सर. झालं का नाही? या तुम्ही इकडे. हां. हॅलो, तुम्ही यायला हवं होतं तिथे. हे सगळं इथं येऊन पण सांगता आलं असतं. अहो, दामले तुमची आठवण काढत होते म्हणून फोन केला. तुम्ही भेटायला हवं होतं त्यांना. अगं, अजून कितीतरी वाढदिवस होतील दामल्याचे. भेटेन कधीतरी परत. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. तरी फोन केलात ना. बरं, केक खाऊन पोट भरलं तरी जेवणाचा विचार आहे. इथे जेवण आहे. तुम्ही काय करताय? मी इथे मस्त मी बघतो काय करायचं बघतो. मला माहितीये तुम्ही काहीही करणार नाही. मी ना येतानाच काहीतरी करून यायला हवं होतं. थांबा, मी येते तिकडे आणि करते काहीतरी. नाही, गरज नाही. अहो, मग काय उपाशी राहणार आहात का? निदान मुगाची खिचडी तरी करा. ती येते ना तुम्हाला? हो, येते. मग करा ना. मी बघतो ना काय ते. बघताय काय? खिचडी करायला असं किती वेळ लागतो? अगं, तेच सांगतोय मी. करतोय. हे बघा, माझं काम उगीच वाढवून ठेवू नका हा. जमतं तेच करा. अगं, मुगाची खिचडीच करतोय. करताय म्हणजे कधी? वाजले किती आता? आणि ते भाडेकरू पण असतील ना किचन मध्ये? अगं, झाली ग, माझी तयारी झाली. बर, हे बघा, वाद घालू नका. चल, फोन ठेवतो. नशीब. तगडे सगळं बंद करून घ्या. छान झाली व्हिडिओ कॉन्फरन्स. पहिलीच होती तरी सुद्धा तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडलेत. तुम्हाला उशीर झाला असेल ना? नाही सर, इट्स ओके. मी असं करतो, मी तुम्हाला सोडायला येतो. सर, नको. मी जाईन. तुम्ही उगाच कशाला त्रास घेताय सर? अहो, उशीर झालाय आणि आधीच तुमच्या काकांचं मत माझ्याविषयी तुम्हाला माहिती आहे ना काय. खरं म्हणजे आज माझ्यामुळे तुम्हाला उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागलं, त्यामुळे तुम्हाला घरापर्यंत सोडायला येणं माझी जबाबदारी आहे. सर, नाही, इट्स ओके. मी जाईन. जावळकर, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात? नाही, मला कळतंय. मी असं करतो, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडतो, पण घरात येत नाही. ठीक आहे? चल.
काकडी रेसिपीचा भाग नव्हती. हा, चांगली असते काकडी, मला आवडते. काकडी खिचडी, खिचडी काकडी हा, अरे अविनाश, माणसानं किती काम करायचं, त्याला काही प्रमाण? किती वाजलेत बघ जरा. अहो अगं आज व्हिडिओ कॉन्फरन्स होती ना, ती संपून आता जस्ट निघालो. मग आता डायरेक्ट घरीच येतोयस ना? हो, म्हणजे नाही. हो म्हणजे नाही म्हणजे काय? नाही म्हणजे मिस दाभोळकर माझ्या बरोबर आहेत ना, त्यांना घरी सोडून येतो. अरे अदिती आहे का तुझ्या बरोबर? हो. अरे मग किती उशीर झालाय, लवकर तिला घरी सोड. दिन्या रागवेल नाही तर तिला. हो, घराजवळ पोहोचलोच होता मी. हा ठीक आहे. बरं हे बघ, जरा अदितीला दे फोन. हो ठीक. हॅलो. हा अदिती, उशीर झाला ना खूप. दिन्या वाट बघत असेल. नाही, काही प्रॉब्लेम नाही. हे बघ, तसा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, संकोच करू नकोस. मी सांगेन अविनाशला. हो जा जा, लवकर घरी जा. हा, गुड नाईट. हो, ओके. सर, चला निघूया. ही खिचडी आहे, मग काकांनी हे काय केलं? नाही, काकांनी केलेल्या पदार्थाला खिचडी म्हणत असावे. पण मी जर हा रंग काकांना दाखवला तर त्यांना कळेल
मी काही कॉपी केली नाही त्यांची. त्याला म्हणतात का पण टेस्ट करून नको. आदिती आल्यावर करतो एकत्रच. सर पास इथेच. इथेच. थँक्यू सर. जावळकर, सर मी तुम्हाला घरापर्यंत देतो, सोडा. सर नको, तुम्ही जा. आऊ वाट बघत असतील ना तुमची. अहो, मी जर तुम्हाला घरापर्यंत सोडायला नाही आलो तर अहो मला घरी गेल्यावर ओरडेल. चला या. सर खरंच नको, मी जवळच राहते. चालत जाईन, काहीच प्रॉब्लेम नाही. नक्की? हो हो अगदी. ओके. थँक्यू सर. आत्ता काय पंक्चर झाली गाडी? हॅलो हॅलो हॅलो. हा माझी गाय. हॅलो. बॅटरी पण आता डिस्चार्ज व्हायची होती. आता मेकॅनिकला फोन कुठं करणार? काका, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं मला, त्यामुळे उशीर झाला. काकू घरी नाही आहेत का? जय, काका खातायत ती खिचडी. ती त्यांनी केली. आणि तू तू मला रेसिपी पाठवणार होतीस? हो, सॉरी. हरकत नाही. आता तुला खिचडी सारखा काही पदार्थ खायचा आहे का बाहेरून काही मागवायचं? तू केलेल्या खिचडी सारखा पदार्थ खायला आवडेल मला. पटकन फ्रेश होऊन येते मी. झालं वाटतं दामलेंचा वाढदिवस. आलो आलो. आमच्या भाडेकरूंना दारा लावायची सवय नाही, उघडच आहे. आलो. पाणी सुद्धा पिऊ देत नाहीत.
तू सॉरी काका, पण माझा फोन डिस्चार्ज झाला. तुम्ही जरा मिस दाभोळकरांना बोलवता का प्लीज? अदिती, आज नवरोबाच्या हातचं जेवायचंय. येस अदिती, माझ्या हातची मुगाची काकडी खिचडी. ऑल द बेस्ट. तुझ्यासाठी सरप्राईज. काका, मिस दाभोळकरांना बोलवता का प्लीज? नाही सॉरी, मला माहिती आहे मी खूप उशिरा आलोय, पण खरंच खूप प्रॉब्लेम झालाय. मिस दाभोळकरांना बोलवता का प्लीज?